जमा होता. नंतर मला एखाद्या आयुर्वेदिक भेटतं. मी काय झालं का त्याला टीबी द्यायला. टीबी टीबी साठी हे औषध चालतं का? ते आज त्यांनी ते बोलले सारखं टीबी आले तर ते सारखं ऑपरेशन करायला लागतं. टीबी ऑपरेशन हा ते बोलले. काय ऑपरेशन करणार? टीबीवर गोळ्या असतात, चांगल्या गोळ्या घ्यायच्या, गोळ्या चालू चांगल्या प्रोटीनच्या आरोग्य केंद्र ते बोलले ऑपरेशन करायला लागलं. फास्ट मी घाबरलो. मग ते माझे घरातले पैसे ते पण त्याला म्हणजे आम्हाला लहान भाव आहे. 15,000 काढले, 5-6 काढले, 15,000 काढले, एक मान येऊन आले त्याच्याकडून 10,000 काढले. असे जवळजवळ 1 लाख पूर्ण बिल 1,09,000 रुपये होतं. आता किती पैसे आले अकाउंट परत? आता 82,000 रुपये. ठीक आहे, त्यांना तेवढे दिले. चलो ठीक आहे. धन्यवाद सर. नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष. आमच्या ठाणे शहर मध्यवर्ती कार्यालयामध्ये ठाणे पालघरमधून रोज नवीन नवीन लोक येत असतात. त्यांची नवीन नवीन विषय असतात. आताही एक ताई अमेरिकेवरनं आलेली आहे आम्हाला भेटायला. सो असे विविध लोक त्यांच्या अडचणी घेऊन आमच्याकडे येत असतात. आज माझ्या मोखाड्यातनं ही लोक आलेली आहेत. मोखाड काय नाव आपलं? मधुकर कनोजिया आणि रामचंद्र कनोजिया ह्या आलेल्या आहेत ठाण्यामध्ये. यांच्या घरी एक जण आजारी पडला आणि आजारी पडल्याच्या नंतर आयुर्वेदिक औषधं शुभम आयुर्वेदिक या नावाने एका ठिकाणी त्यांनी कॉन्टॅक्ट केला. ते आल्याच्या नंतर आमच्या ठाण्यामध्ये ठाणा स्टेशनला हे आयुर्वेदिकचं दुकान आहे शुभम आयुर्वेदिक. हे त्याचं बिल आहे 82,000 रुपये या आदिवासींकडनं त्यांनी घेतले. आणि 82,000 रुपये कसले घेतले ते तुम्हाला दाखवतो. च्यवनप्राश 82,000 रुपये. तर ह्याचा वाद घेतला तर तुम्ही च्यवनप्राश असतो ना आपल्या घरी च्यवनप्राश, ते च्यवनप्राश आहे. पण 82,000 रुपयाचा च्यवनप्राश आयुर्वेदिक औषधाच्या नावाने या बिचाऱ्या गरीब आदिवासी बांधवांना देण्यात आलं. हे यांचा मला काल फोन आला की असं असं आमच्यावर घडलंय. मी त्यांना बोललो तुम्ही उद्या ठाण्याला या. आज ते ठाण्यात आले. आमच्याकडे आल्याच्या नंतर पुढच्या 1 तासाभरातच तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला आले. आम्ही मनसेच्या स्टाईलनी त्यांना दम दिल्याच्या नंतर पुढच्या तासाभरातच पैसे त्याच्या अकाउंटला आले. पण लोक गरिबांना कशा प्रकारे फसवतात त्याचं हे एक उदाहरण आहे. जर अशा प्रकारचं च्यवनप्राश 82,000 रुपयाला मिळणार असेल तर मला असं वाटतंय की अशा खोट्या आयुर्वेदिक काम करणाऱ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे. त्यांनी मला एक सांगितलेला किस्सा असा की त्यांचे जे पेशंट आहेत त्यांना जोपर्यंत हा आयुर्वेदिक औषध दिलं जात होतं तोपर्यंत त्यांना भूकच लागत नव्हती. ते काही खातच नव्हते. आणि हा औषध बंद केल्याच्या नंतर त्यांना परवडायला लागलं. पहिल्यांदा किती द्यायला लागले. तो अशा प्रकारे जे लोकांची फसवणूक करतात अशा सर्व आयुर्वेदिक कंपन्यांना मी एक सांगू इच्छितो की हे बिचारे पालघरच्या आदिवासी भागात राहतात. मोकाडा बिकाडाला जर तुम्ही जाऊन बघा कुठल्या परिस्थितीत हे लोक जगतात. अशा लोकांना ह्या सर्व मेडिसिनच्या नावावर तुम्ही घाबरून खोटे आश्वासन देऊ नका, घाबरवू नका. आणि जर अशा खोटे च्यवनप्राश जर 82,000 रुपये जे तुम्ही जर यांना विकत असाल तर आम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू. मी आयुर्वेदिक आपलं जे काही आरोग्य खातं आहे त्यांनाही माझी विनंती आहे की तुम्ही देखील अशा लोकांवर कारवाई करावी. आमच्या कार्यालयात आल्याच्या नंतर आम्ही न्याय मिळवून देण्यात सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाने न्याय मिळवून देण्यात आमचा प्रयत्न असतो. परंतु जर अशी कोणाची फसवणूक झाली असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आज आमच्या रवींद्र मोरेंनी लगेच तात्काळ ते पैसे त्यांचे काढून दिले. पण याच्याही पुढे भविष्यात जर अशी गरीब लोकांची कोणी फसवणूक करत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्यासोबत उभी असेल. धन्यवाद.